येस सर. मी स्नेहल नाचन. मी पुण्यावरून आहे आणि मी मागच्या 7 ते 8 महिन्यांपासून या वेलनेस फॅमिलीशी जोडली गेलेली आहे. जसं मी बाय बॅकग्राऊंड काय करता, शिक्षण काय? बाय बॅकग्राऊंड मी एक आयटी इंजिनियर आहे. आयटी क्षेत्रात काम करते. आईसाठी आले होते. आईचे ऑपरेशन झालेलं पायाचं, त्यासाठी. तिचा अप्रतिम रिझल्ट निघाला. त्यानंतर मी जॉईन झाले. तर मागच्या 7-8 महिन्यापासून मी कंटिन्यू या फॅमिलीमध्ये आहे. जसं मी आता सांगितलं की मागच्या अनुभवानुसार मला 2 मिनिटंही ब्राझील नॉनस्टॉप करता येत नव्हतं. आता मी ते करू शकते. म्हणजे तुम्ही सगळ्यांनी लाईव्ह माझा रिझल्ट बघितला. एनर्जी, कॅपॅसिटी, बॉडी मेंटेन, हे सगळे माझे रिझल्ट आहेत. प्लस मी 6 to 7 kg फॅट लॉस केलाय माझा. त्याच्या बरोबर जे एक्स्ट्रा मध्ये बोनस म्हणतात, तर तसा माझा रिझल्ट म्हटलं तर मला माहितही नव्हतं की माझ्या पायांमध्ये काही प्रॉब्लेम आहे. जसं मी वर्कआउट करायला स्टार्ट केलं तसं मला हळूहळू त्रास बाहेर आले, जे मला कधी माहितही नव्हतं. जसं माझा सायटिकाचा प्रॉब्लेम होता, माझी नस दबली होती, ती आपोआप सॉल्व्ह झाली. माझा सायटिकाचा इश्यू सॉल्व्ह झाला. प्लस मला किडनी स्टोन आहे हेही मला माहित नव्हतं. वर्कआउट नंतर तो प्रॉब्लेम बाहेर आला. फर्स्ट डे सोनोग्राफी केली. सेकंड डे माझा स्टोन नॅचरली डिस्चार्ज झाला विदाउट एनी मेडिसिन. विदाउट डॉक्टरला ऍडमिट करतात. डॉक्टरांनी सांगितलेलं की ऍडमिट करूनच 48 आवर्स ऍडमिट व्हावंच लागेल, त्याच्यानंतरच स्टोन, नाही तर नाही होणार. पण मी फक्त आपल्या फॅमिलीवर विश्वास ठेवला. सकस आहार आणि रोजचं वर्कआउट ते सोडलं नाही. आणि माझा नॅचरली विदाउट एनी साईड इफेक्ट माझा किडनी स्टोनचा पण खूप सुंदर रिझल्ट निघाला सर. तर खूप मानसिकरित्या प्रचंड आनंदी आहे. प्रचंड म्हणजे प्रचंड. मी शब्दात ते सांगू शकत नाही. म्हणतात ना कि वेलनेस फैमिली महसूस करने की चीज है, बातों की चीज नहीं है. कोई बताओ और कोई सुने, ये बस महसूस करने वाली चीज आहे. म्हणून प्रत्येकाने अनुभव घ्या. जरी विश्वास नसला तरी एक 8 ते 15 दिवस फक्त स्वतःला देऊन बघा या फॅमिलीमध्ये, आणि मग तुम्ही 16व्या दिवशी स्वतः तुम्ही म्हणाल की मी फॅमिली आयुष्यभर सोडणार, अशी वेलनेस फॅमिली आहे सर. हा माझा अनुभव आहे. यस, शिक्षण आहे, नॉलेज आहे, डिग्री आहे, आयटी ते आणि आयटीतच राहायचं.